नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, 2023 संपेल. आता 2024चा आगाज होईल आणि 2023मध्ये झालेल्या ज्या घटना आहेत त्याचा पण काही प्रमाणामध्ये 2024च्या घटनांवर परिणाम होईल. अनेक गोष्टी रिपीट होतात, अनेक गोष्टींचा उजाळा पुढच्या वर्षी दिला जातो. त्याच काही स्वरूपामध्ये जे काही पाठीमागच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ज्या प्रकारे काही गोष्टी घडल्या, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला लोकसभेचे अध्यक्ष यांनी काही निर्णय घेतले आणि जो काही एथिक्स कमिटीने एक निर्णय दिला होता की त्या TMCच्या खासदार महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्याचा हा जो निर्णय अध्यक्षांनी पहिल्याच दिवशी देऊन टाकला. त्याच्यावरून जे काही पहिल्या दिवसापासून जे काही हिवाळी अधिवेशनामध्ये जे काही वादळ सुरू झालं ते शेवटपर्यंत संपलं नाही. म्हणजे 22 तारखेला 22 डिसेंबर 2023 रोजी संसदेचं हिवाळी अधिवेशन संपलं. तोपर्यंत विरोधकांनी जो काही गोंधळ घालायचा होता तो घातला. या महुआ मोइत्रांची सदस्यता कायमची रद्द झाली आणि त्यावरून जे काही विरोधकांनी वादळ उठवलं होतं, तर नेमकं या महुआ मोइत्रांची सदस्यता का घालवली होती? यांनी जे काही अदानीच्या विरोधात असलेले किंवा अदानींचे स्पर्धक असलेले जे दुबईला असतात उद्योगपती हिरानंदानी यांना आपलं जे काही लोकसभेचं ईमेल आणि पासवर्ड हे सार्वजनिक केलं आणि जो सदस्याचा किंवा खासदाराचा अधिकार असतो प्रश्न विचारण्यासाठी किंवा प्रश्न टाकण्यासाठी, जो काही ईमेल असतो, पासवर्ड असतो, तो ते हिरानंदानीच वापरायचे. हिरानंदानी आपणच खासदार आहेत किंवा त्यांना जसे पाहिजे तसे आपल्या फायद्यासाठी आणि अदानींच्या तोट्यासाठी जे काही प्रश्न विचारायचे, पण हे सर्व महुआ मोइत्रांच्या खात्यावरून. आणि ही अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि ही जेव्हा एथिक्स कमिटीच्या समोर आली तेव्हा ही अतिशय मोठी चूक म्हणून ग्राह्य धरली आणि त्यांची सदस्यता कायमस्वरूपी रद्द केली. आता यांची सदस्यता रद्द केल्यावर हल्लागुल्ला झाला. विरोधकांना हल्लागुल्ला करायचाच होता. शेवटचं अधिवेशन आहे, लोकसभेला परत लोकांच्या पुढे जनतेसमोर जायचे, काय काम केलं सांगायचे. याच्यासाठी अनेक व्हिडिओ तयार होत असतात आणि मग जे काही बाहेर सोनिया गांधी महुआ मोइत्रांना घेऊन आल्या, मग सर्व जे काही इकडे तिकडे पाठीमागच्या वेळेस जे काही इंडिया आघाडीचे इकडे तिकडे थोडेसे पांगापांग झाली होती, पण या महुआ मोइत्राच्या मुद्द्यावर लोक बरेचसे एकत्र आले, एकजूट दिसली, फोटो सेशन झालं. नंतर परत गदारोळ सुरू झाला. यामध्ये लोकसभेच्या अध्यक्षांनी 2 दिवसात आणि राज्यसभेच्या चेअरमननी 2 दिवसात जवळजवळ 146 खासदार निलंबित केले. पूर्ण संसद अधिवेशन संपेपर्यंत यांचं निलंबन कार्यकाल असेल. म्हणजे 22 डिसेंबरपर्यंत यांचं निलंबन झालं. आणि मग परत इंडिया आघाडी एकत्र व्हायला सुरुवात झाली. परत फोटो सेशन, परत बाहेर येऊन व्हिडिओ, मिमिक्री, सगळा प्रकार आपण देशाने बघितलाय. अधिवेशन संपलं. त्यानंतर या गोष्टीचा या लोकांना विसर पडलाय की आपल्याला 146 लोकांना सरकारने निलंबित केलं होतं.
किंवा ज्या मुद्द्यावर आपल्याला निलंबित केलं, ज्या मुद्द्यावर आपण जे काही संसदेमध्ये हल्लागुल्ला केला, ज्या TMCच्या खासदार महुआ मोइत्रा त्यांच्यासाठी जे काही राज्यसभेमध्ये बॅटिंग करीत होते ते TMCचे खासदार आणि इकडे काँग्रेसचे किंवा लेफ्टचे किंवा DMK हे जे खासदार मोठ्या प्रमाणामध्ये सस्पेंड झाले, हा मुद्दा ते आज त्यांना या मुद्द्याचा सुद्धा विसर पडलाय असं वाटतंय. कारण सध्या राजकीय परिस्थिती अशी आहे की देशामध्ये आज सगळं कसं रामराज्य आलंय. देशामध्ये प्रभू श्रीरामांचं आता आगमन होते. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होते. आणि देशामध्ये 2023 मध्ये काही घडलंय की नाही, काही मुद्दे आलेत का नाही, या गोष्टीचा विसर सुद्धा विरोधी पक्षाला पडलाय. जे आपण म्हणतो की काल काय खाल्लं हे सुद्धा लक्षात राहत नाही, अशी परिस्थिती विरोधकांची तयार झालेली आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये 146 खासदार म्हणजे 35-40 खासदार राज्यसभेचे आणि जवळजवळ 110 खासदार लोकसभेचे विरोधी पक्षाचे आणि ते पण इंडिया आघाडीचे. आता ह्या लोकांना आपण का निलंबित झालो, आपण हल्लागुल्ला कशासाठी करत होतो, या गोष्टीचा सुद्धा विसर पडून गेलाय. आज आपण सगळ्या माध्यमांमध्ये जे काही बघतो, मग अयोध्येमध्ये काय काय घडते, अयोध्येमध्ये कुठला कुठला प्रोग्राम आहे, अयोध्येचं मंदिराचं उद्घाटन आहे, त्यासंबंधी माहिती आहे. तिथे एअरपोर्टचं उद्घाटन झालं, मोठ्या रेल्वे स्टेशनचं उद्घाटन झालं, अयोध्येमध्ये रोड वगैरे कसे होतात ते, तिथं चित्रकला किंवा अनेक नक्षीकाम जे चालू आहे त्यासंबंधी माहिती आहे. आपण जे काही जेव्हा माध्यमांमध्ये बघतो, माध्यमांमध्ये ह्या 146 खासदारांची कुठेही चर्चा आपल्याला बघताना दिसत नाही. किंवा ज्या काही महुआ मोइत्रा विरोधकांचं जे काही म्हणणं होतं की यांच्यावर फार मोठा अन्याय झाला, यांना यांची बाजू मांडण्याचा जो काही अधिकार होता तो लोकसभेच्या अध्यक्षांनी हिरावून घेतला. त्यांच्यावर जेव्हा ही कारवाई केली, जेव्हा त्यांचं सदस्यत्व निलंबन त्यांना कायमचं केलं, त्यांची सदस्यत्व रद्द केलं, त्यावेळेस त्यांना बोलण्याची संधी लोकसभेच्या अध्यक्षांनी द्यायला पाहिजे होती असं विरोधी पक्षाचं मत आहे. पण जेव्हा एथिक्स कमिटीने त्यांना रद्दबादल करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि एखादा निर्णय जेव्हा लोकसभेच्या अध्यक्षांनी वाचून दाखवला किंवा त्यांची सदस्यत्व रद्द केलं, त्यावेळेस रद्द झालेल्या सदस्याला लोकसभेमध्ये बोलता येत नाही. त्यावेळेस त्यांनी सभागृह सोडायचं असतं. लोकसभेच्या अध्यक्षांनी जोपर्यंत त्यांची सदस्यत्व रद्द केलेलं नाही त्याच्या अगोदर त्या बोलू शकतात. पण त्यांना जेव्हा जेव्हा बोलण्याची संधी दिली, जेव्हा जेव्हा त्यांना त्यांचं मत मांडण्याची संधी दिली, त्यांनी फक्त आरडाओरडाच केला, गागाडाच केला आणि मी किती फॉरेनवरून शिकून आले किंवा मी किती उच्चभ्रू शिक्षित आहे असंच दाखवण्याचा जेव्हा प्रयत्न केला, हलक्या शब्दांचा प्रयत्न केला किंवा संविधानिक पदावर बसलेल्या लोकांवर सुद्धा घाणेरडे असे शब्द त्यांनी जी काही टीका टिप्पण्या केल्या किंवा अक्षरशःच काही खासदारांना म्हणा किंवा देशाच्या पंतप्रधानांना शिव्या देण्याचं काम सुद्धा या महुआ मोइत्रांनी केलं.
ते सर्व आपण बघितलेले आहे. पण जे काही 146 खासदार संसदेमधून जे लोकसभेचं जे काही किंवा राज्यसभेचं अधिवेशन या 22 डिसेंबरपर्यंत होतं, या कार्यकालामध्ये जवळजवळ 146 खासदार निलंबित केले. या मुद्दा इतका मोठा होता, तो आज दिसतो का आपल्याला? या मुद्द्याचं कुठं राजकारण होताना दिसतं का? सर्व कसं 8 दिवसात लोक विसरून जातात, याचीच आपल्याला कल्पना द्यायची होती. आणि प्रत्येकजण मग मला जागा मिळेल का, माझा पक्ष मला तिकीट देईल का, आपण इंडिया आघाडीत राहू का, आपण महाविकास आघाडीत येऊ का, प्रत्येकाचे प्रश्न अलग सुरू झालेत. पाठीमागं महुआ मोहित्रांना का निलंबन त्यांचं झालं, त्यांची सदस्यता का गेली, किंवा मोठ्या प्रमाणात राज्यसभेत किंवा लोकसभेत इतके लोक निलंबन का झालं. आता तेव्हा लोकशाहीची हत्या झाली होती, मोदी तानाशाह होते, मोदी हिटलर होते. हे सगळे मुद्दे कसे ऑटोमॅटिक मागं पडत असतात. आणि देशामध्ये कसं आता रामराज्य आलेत, आता देशामध्ये सगळं काही आलबेल आहे, देशामध्ये विरोधकांकडे कुठेही आता काही प्रश्न नाही. सर्व कसं आता लोकसभेच्या तयारीला लागले लोक. आणि ज्याच्या त्याच्या पक्षामध्ये जी काही जागांची वाटप असेल, मग महाराष्ट्रात महाविकास आघाडी असेल किंवा देशामध्ये जी काही त्यांची विरोधकांची इंडिया आघाडी असेल, त्या संबंधी आपण बातम्या बघतो. कुठेही विरोधकांकडून असं काही महुआ मोहित्रांच्या बाबतीत काही प्रश्न विचारताना दिसत नाही सरकारला. किंवा जे काही 146 खासदार निलंबित झाले होते, त्या संबंधी कुठेही आंदोलन सुद्धा हे विरोधक करताना दिसत नाही. फक्त फोटो सेशन झालं, यांचा मुद्दा अपडेट झाला, व्हिडिओ तयार झाले, मग लोकसभेच्या कामकाजाला किंवा लोकसभेच्या जेव्हा प्रचाराला जायचे तेव्हा हा मुद्दा उचलू. पण याला काही अर्थ नसतो. जर एखादी घटना घडली तर त्या घटनेच्या बाबतीत सातत्यपूर्ण जेव्हा आपण विरोध करतो किंवा त्या गोष्टीवर कायमस्वरूपी सतर्क राहून जेव्हा आंदोलन करतो, तेव्हाच तो मुद्दा हायलाईट होत असतो. जर तुमचा इतका मोठा 146 खासदारांच्या निलंबनाचा सरकारच्या विरुद्ध इतका व्यवस्थित मुद्दा होता, तो मुद्दा विरोधकांनी तसा पाहिला तर हायलाईट करायला पाहिजे होता, सातत्यपूर्ण उचलायला पाहिजे होता, हे आंदोलन देशभरात न्यायला पाहिजे होतं. ते विरोधकांकडून कुठेही झालेलं दिसत नाही. किंवा जर महुआ मोहित्रांच्या बाबतीत सरकारकडून काही चूक झाली असेल किंवा सरकारने जाणीवपूर्वक जर महुआ मोहित्रांचं सदस्यत्व रद्द केलं असेल, तर तो सुद्धा मुद्दा खासदारांनी लावून धरला का, ही गोष्ट आपल्याला सांगायची आहे. त्याच्यामुळं फक्त हल्लागुल्ला करणं, संसदेचं काम बंद करणं, संसदेमध्ये कुठे चांगले बिल जे येणार आहे सरकारकडून ते पास होऊ न देणं, इतकाच विरोधकांचा अजेंडा असतो. हेच आपल्याला सांगायचंय. पण विरोधक यातून काही शिकायला तयार नाही. जे काही मोदी सरकार किंवा स्वतः पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या ज्या काही हत्यारावरच फक्त विरोधक टाइमपास करत असतात. आणि मोदींचा बाकी एक कार्यक्रम नियोजित असतो. त्यांच्या त्या कार्यक्रमामध्ये ते कुठलाही बदल करत नाही. आणि विरोधकांना कुठला मुद्दा उचलावा आणि कुठला मुद्दा सोडावा यातच विरोधक गुंतलेले असतात. असं करता करताच लोकसभेची निवडणूक अगदी तोंडावर येईल, तरी विरोधकांच्या जागा वाटपाचं काम सुद्धा पूर्ण झालेले नसेल. आणि बाकी भाजप आणि मोदींचं देशातील अर्ध्या लोकसभेच्या जागांचं प्रचार सुद्धा झालेला असेल. पण यांचं बाकी भांडण काही मिटणार नाही, इतकंच आपल्याला सांगायचं होतं. अनेक गोष्टी अजून बघायला मिळतील, खूप गोष्टी पाहायला मिळतील. आपण त्या पाहत राहू, सांगत राहू. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.